जप्त केलेली मोटरसायकल सोडून देण्यासाठी विनवणी करण्यासाठी टोईंग व्हॅनचा पाठलाग करताना हृदयविकाराचा झटका येऊन एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। ही धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे। मधुकर शंकर कासारे असे या व्यक्तीचे नाव असून ते एका खासगी बँकेचे निवृत्त अधिकारी होते असेही कळतंय। बुधवारी संध्याकाळी कल्याणच्या पश्चिमेला कासारे आपल्या मित्राची वाट पाहत गाडी पार्क करून उभे होते, पण त्याच वेळी आलेल्या वाहतूक शाखेच्या टोईंग व्हॅनने त्यांची गाडी टो केली। आपण गाडी पार्क केलेली नसून आपली गाडी सोडून द्यावी अशी विनंती कासारे यांनी केली, पण टोईंगवाल्यांनी वाहतूक शाखेत या आणि पावती भरून वाहन सोडवून घ्या असं उत्तर दिलं। कासारे यांनी विनवण्या करतच या गाडीचा पाठलाग सुरू केला, पण काही अंतरानंतर त्यांना चक्कर आली, पण रुग्णालयात दाखल करताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं। त्यामुळे टोईंगवाल्यांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा संताप व्यक्त होतोय। स्टेशन परिसर जो आहे याच ठिकाणी आपलं तहसील कार्यालय आहे, शासकीय कार्यालय आहेत, कोर्ट आहे, न्यायालय आहे आणि कामानिमित्त येणारे कर्मचारी असतील किंवा प्रेस रिपोर्टर्स असतील, त्या गाड्या उभ्या केल्या जातात। त्यांच्या कामाचं स्वरूप असते। ज्या गाड्या अशा जुन्या असतील किंवा जुन्या लावून गेल्या असेल त्याच्यावर मी आता नवीनच चार्ज घेतला आहे, त्याच्यावर मी कारवाई करणार आहोत आणि ज्या गाड्या अशा पद्धतीने लिहिल्या जात आहेत त्या गाड्यांमध्ये आपण त्यांना काळं लावून किंवा त्याचं नंबरवर जे पोलीस लिहिलेले ते खोडून टाकणार आहे। तशा गाड्या आपण त्याच्यावर कारवाई